नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. भाषणाचा सराव कसा करावा? भाषणाचा सराव करणे म्हणजे नेमके काय आहे? आणि भाषणाचा सराव चांगल्या वक्तृत्वासाठी किती महत्त्वाचा आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्कीच चांगली कमेंट टाका. मित्रांनो, भाषणाचा सराव कसा करावा? कुठे करावा? भाषणाचा सराव करणे म्हणजे काय? याची अनेक लोकांना शंका आहे. आणि भाषणाचा पण सराव केला जातो का? असा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये आहे. तर होय, भाषणाचा सुद्धा सराव केला जातो. जसं प्रत्येक कला ही सरावानं परिपूर्ण होते, तसं भाषण सुद्धा चांगलं वक्तृत्व जर करायचं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा उत्तम सरावाची गरज असते. आता पहा ना, चांगला गवंडी पुन्हा पुन्हा काम करून तरबेज होतो. चांगला कुंभार पुन्हा पुन्हा मडके घडवून तयार होतो. चांगला नृत्यकार पुन्हा पुन्हा सराव करून चांगला नृत्य करतो आणि चांगला गायक आवाजाचा पुन्हा पुन्हा रियाज करून पुन्हा पुन्हा रियाज करून उत्तम गायक बनतो. तसं चांगला वक्ता हा भाषणाचा पुन्हा पुन्हा सराव करून चांगला वक्ता बनतो. म्हणजे साधी गोष्ट आहे. जसं इतर कलेला सरावाची गरज आहे, अगदी तसंच वक्तृत्वाला सुद्धा सरावाची गरज आहे, नितांत गरज आहे. आपण म्हणत असतो, की वाणी पिकली पाहिजे. वाणी पिकणे म्हणजे काय? तर तुमच्या बोलण्याला धार येणे. तुमच्या बोलण्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होणे आणि तुमच्या बोलण्याला वेगळं महत्त्व प्राप्त व्हावं असं वाटत असेल, तुमच्या शब्दाला धार आली पाहिजे, अ, आवाज चांगला झाला पाहिजे, त्यासाठी सराव करणं गरजेचं आहे. मग सरावामध्ये कशा-कशाचा सराव आहे? तुमचं बॉडी लँग्वेज व्यवस्थित येतं की नाही याचाही सराव केला पाहिजे. आवाज चांगला येतो की नाही याचा सराव केला पाहिजे. आता लोकं म्हणतात, की आवाज ही नैसर्गिक देणगी आहे म्हणून. पण नाही, तसं काही नाही. आवाज ही नैसर्गिक देणगी तर आहेच. काही लोकांना मुळातच चांगला आवाज आहे, काही लोकांना तेवढा मुळात चांगला आवाज भेटत नाही. पण चांगला आवाज करणं वक्त्याला योग्य त्या सरावातून शक्य होतं. म्हणजे पुन्हा पुन्हा खड्या आवाजात बोलण्याचा जर प्रयत्न केला, योग्य तो आवाज आपल्याला मुद्दाम काढायचा आहे, असा जर जाणीवपूर्वक प्रयत्न केला, तर माणूस तसा आवाज काढू शकतो. तुम्ही मिमिक्री करणारे लोकं पाहिले असतील, की कोणाचाही आवाज सहज काढतात ते. सरावानं ते सुद्धा कुठल्याही वक्त्यांचा आवाज ते काढून दाखवतात. तसं तुम्हाला योग्य तो आवाज तुम्हालाही काढता येतो, जर प्रयत्न केले तर. प्रयत्नपूर्वक आवाज तुमचा बदलता येतो आणि प्रयत्न करून हावभावही बदलता येतात. प्रयत्न करून आवाजाची उंची बदलता येते. म्हणजे आवाजावरही सरावातूनच काम करता येतं. बॉडी लँग्वेजवरही सरावातूनच काम करता येतं आणि जी विचाराची साखळी फिरत नाही म्हणतो ना आपण, सुचत नाही, आठवत नाही, पुढे गेल्यावर म्हणजे घबराट होते, पुढे गेल्यावर घाबरतो आणि जे बोलायचं आहे ते राहून जातं. तर ते सुद्धा सरावानं कमी करता येतं. म्हणजे त्याच्यावर सुद्धा मात करता येते. म्हणजे वक्तृत्वाच्या सगळ्या अंगाला व्यवस्थित करण्यासाठी, वक्तृत्वाला डेव्हलप करण्यासाठी आणि वक्तृत्वाचे सगळे अंग परिपूर्ण करण्यासाठी तुमचा परिपूर्ण सराव खूप महत्वाचा असतो. म्हणजे सरावानं तुमचं वक्तृत्व हळू-हळू विकसित होतं. पण वक्तृत्वाचा सराव हा सातत्यानं असला पाहिजे. म्हणजे कधीतरी तुम्ही जर वर्षातून एकदा भाषण करत असाल, तर तुमचं भाषण मग तेवढं चांगलं होणार नाही. म्हणजे तुम्हाला अनुभव असेल, मी एक अनुभव सांगतो, कदाचित तुम्हाला अनुभव असेल. तुम्ही एखाद्या गावातल्या कुठल्यातरी एखाद्या विशिष्ट कार्यक्रमात वर्षातून एकदाच बोलत असाल, तर तुम्हाला घाबरल्यासारखं होईल. किंवा वर्षातून 2 वर्षातून एकदाच तुम्ही 5-10 मिनिटं बोलत असाल, तर तुम्हाला तेवढं भाषण चांगलं जमणार नाही. आणि तुम्ही जर सातत्याने व्यासपीठावर जात असाल, सातत्यानं माईक हातात घेत असाल, आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा सातत्यानं तुम्ही बोलत असाल, तर मग मात्र तुम्हाला कुठंही बोलताना घाबरल्यासारखं होणार नाही, थरथर होणार नाही, धडधड होणार नाही, लटलट होणार नाही. का? तर तुमचा सातत्य आहे, तुमचा सराव आहे, सतत बोलण्याचा सराव आहे. म्हणजे सतत बोलण्याचा सराव हा माणसाला परिपूर्णतेकडे घेऊन जातो. वक्तृत्वामध्ये परिपूर्ण व्हायचं असेल, सातत्य ठेवायचं असेल, तर तुम्हाला जर तुमच्याकडं स्टेज नसेल, तर घाबरू नका. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
वडवणी तालुका बीड जिल्हा येथे भक्तिशक्ती हॉटेलला आमचं 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण होतं. इथं प्रचंड सराव करून घेतो आम्ही. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला लोणावळ्यात किंवा पुण्यामध्ये माझं 3 दिवसाचं प्रशिक्षण असतं. इथे प्रचंड सराव करून घेतो आम्ही. आणि पुण्यामध्ये खराडी बायपास चौक, अशोका नगर, खराडी बायपास चौकातच माझं ऑफिस आहे. त्या ठिकाणी प्रत्येक रविवारी क्लास होत असतो. दर रविवारी सुद्धा तुम्ही सरावाला येऊ शकता. 2 महिन्याचा कोर्स, 6 महिन्याचा कोर्स, 1 वर्षाचा कोर्स आणि 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण, यापैकी कुठलंही प्रशिक्षण जे तुमच्या शेड्यूलमध्ये बसतं ते तुम्ही जॉईन करा. अथवा माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे. भाग 1 आणि भाग 2 अशी 2 पुस्तके आहेत. हे दोन्ही पुस्तके घरपोच मागवा आणि घरी सुद्धा मी जे पुस्तकात सांगितलं, त्या पुस्तकात सांगितल्यानुसार तुम्ही घरी सुद्धा भाषणाचा सराव करू शकता. भाषणाचा सराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. चांगल्या वक्तृत्वाकडे जायचं असेल तर. चला, उत्तम राजकारणी बनायचंय, समाजकारणी बनायचंय तुम्हाला, समाजसेवक बनायचंय, पण तुमच्याकडे वक्तृत्व असलं पाहिजे. तुम्हाला जे काही बनायचंय, डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, शिक्षक असू द्या, प्राध्यापक असू द्या, वकील कोणीही असाल तुम्ही, राजकारणी असू द्या, समाजसेवक असू द्या, तुमच्याकडे वक्तृत्व असेल तरच तुम्ही चमकणार आहे. अथवा तुमचं वक्तृत्व नसेल तर तुम्ही मात्र चमकून दिसणार नाही, तुम्ही पुढे जाणार नाही. आणि वक्तृत्व हे अंगीकारलंच पाहिजे. त्यासाठी नितांत गरज आहे ती सरावाची. तो सराव घरबसल्या करा किंवा आमच्या प्रशिक्षणात करा. घरबसल्या करायचं असेल तर पुस्तकं नक्की मागवा आणि आमच्या प्रशिक्षणात करायचं असेल तर माझं सुशन नायकवाडे ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलला भेट द्या. त्यावरती माझे नंबर सुद्धा आहेत आणि वरती थंबनेलवर जे पोस्टर आहे त्याच्यावर सुद्धा नंबर आहे. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्या वक्तृत्वात आमूलाग्र बदल करा. धन्यवाद.